नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण सध्या पाहत आहोत की हवामानामध्ये म्हणजेच वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे आणि सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे। कुठे पूरस्थिती निर्माण झालेली आहे तर कुठे विजा पडण्यामुळे अतोनात नुकसान होत आहे, जीवितहानी होत आहे। तर हे सगळं पाहिलं तर का घडत आहे तर विजा पडणे हे काही आजचं नाही, विजा ह्या पूर्वकालापासून पडतच आलेल्या आहेत, तो निसर्गाचा भाग आहे। पण आपण पाहू शकतो की विजा का पडतात आणि विजापासून आपण बचाव कसा करू शकतो आणि आपण बचाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे। तर विजा ह्या ढगांमध्ये निर्माण होतात। आपण पाहतो विज्ञानामध्ये ऋणभार आणि धनभार असतात। जेव्हा ढगामध्ये म्हणजे समुद्राची पाण्याची वाफ होते आणि वाफ झाल्यानंतर जेव्हा ती वाफ थंड होते तेव्हा त्याचे ढग बनतात आणि ते ढग जेव्हा त्याच्यामध्ये ते बर्फ साठलेलं असतं म्हणजे पाणी साठलेलं असतं आणि इकडे जेव्हा निसर्गामध्ये वातावरणात बदल होतात, हवा सुटते, त्यावेळेस ते ढग एकमेकांवरती आदळतात आणि त्या ठिकाणी ऋणभार आणि धनभार निर्माण होतो। आता ऋण आणि धन हे नेहमीच एकमेकांकडे आकर्षित होतात आणि जेव्हा हे ढग ऋणभार आणि धनभारामुळे एकमेकांकडे आकर्षित होतात त्यावेळेस त्या ठिकाणी वीज निर्मिती होते, ढगांचं घर्षण होतं आणि मग त्याची तीव्रता जर जास्त असेल तर ती वीज जमिनीवरती कोसळते आणि मग अचानक आपण जर त्या ठिकाणी असू म्हणजे कुणीही असेल किंवा वृक्ष असेल जे काही असेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते, दाट शक्यता असते। पण आपण बचाव केला पाहिजे कारण विजा हा नैसर्गिक भाग आहे म्हणून आपण त्याला नाकारू शकत तर नाही किंवा त्याला थांबवताही येत नाही, तो निसर्गाचा भाग असल्यामुळे। पण आपण बचाव करू शकतो की ज्यावेळेस हवामानामध्ये प्रचंड बदल होतात आणि असा अवकाळी पाऊस पडत असतो किंवा ढगांचा कडकडाट आपल्याला ऐकू येतो, विजा चमकत असतात मोठ्या प्रमाणावरती, त्यावेळेस आपण सर्वात जास्त लवकरात लवकर घर गाठलं पाहिजे। आपलं घर आपल्याला गाठणं शक्य नसेल तर आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणून आपण जवळ कुठेतरी निवारा शोधला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, थांबलं पाहिजे जोपर्यंत हे वातावरण शांत होत नाही। दुसरी गोष्ट, आपण जर रस्त्याने चालत असू तर आपल्या पायामध्ये चप्पल ठेवली पाहिजे कारण चप्पल ठेवल्यामुळेही आपला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बचाव होऊ शकतो। कारण वीज कुठे आकर्षित होते तर ज्यामधून वीज वाहून जाऊ शकते त्या ठिकाणी वीज आकर्षित होते आणि म्हणून प्लॅस्टिक आपल्या पायामध्ये रबर, प्लॅस्टिक वगैरे चप्पल असेल तर ती रबर, प्लॅस्टिक हे बॅड कंडक्टर आहेत म्हणजे वीज वाहून नेऊ शकत नाही ते, म्हणून वीज त्या ठिकाणी आकर्षित होत नाही। आपण अशा ठिकाणी नेहमीच बचाव करण्याचे उपाय शोधले पाहिजे। त्यानंतर वीज ही नैसर्गिक घटक असल्यामुळे आपण पूर्णपणे याला थांबवू शकत नाही, फक्त आपण त्याच्यापासून बचाव करण्याचे उपाय करू शकतो आणि विजा जर नाही पडल्या तर भारच नष्ट होईल जमिनीवरचा, म्हणून विजा ह्या पडतच असतात, तर निसर्गातली कुठलीही गोष्ट आपण थांबवू शकत नाही। दुसरी गोष्ट आहे की पूरस्थिती निर्माण होत आहे जास्त आणि पुरामुळेही अतोनात नुकसान होत आहे। आपण पाहतो की अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये घरामध्ये पाणी घुसत आहे, म्हणजे कुटुंबांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, लोक रस्त्यावरती येत आहेत। आपण अनेक वेळा पाहिलं आहे, सध्या रोज पाहत आहोत की घरातले भांडे वाहून जात आहेत, सगळं काही वाहून जात आहे, दुकानांमध्ये पाणी घुसत आहे, म्हणजे रस्त्याने नावा चालतील एवढं पाणी, काही ठिकाणी रस्त्याने नावा चालत आहेत, इतकं पाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर पूरस्थितीवरती आपण नियंत्रण शक्यतो आणता येतं कारण की पूरस्थिती जी सध्या वाढलेली आहे ती मानवनिर्मित घटक झालेली आहे पूरस्थिती, कारण की आपण जंगलतोड मोठ्या प्रमाणावरती केली। पूर्वी मोठ्या प्रमाणावरती जंगल असायचे, डोंगर असायचे आणि मग ते झाडं मोठ्या प्रमाणावरती पाणी शोषून जमिनीच्या आपल्या मुळ्यांद्वारे जमिनीच्या पोटात नेऊन साठवायचे, परंतु आता जंगल पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत, अगदी उन्हाळ असे ओसाड जंगल केलेले आहेत, टेकडीवरती झाड ठेवलेले नाहीत। वनीकरण खातं आहे पण जेव्हापासून फॉरेस्ट्रीची निर्मिती झाली, वनीकरण खात्याची निर्मिती झाली, फॉरेस्ट डिपार्टमेंटची निर्मिती झाली तेव्हापासूनच वने नष्ट झाली हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि जसे जसे वन नष्ट झाले, टेकड्यांवरचे डोंगरांवरचे झाडं नष्ट झाले, नष्ट नाही झाले, आपोआप त्या माणसाने नष्ट केले, तर ते माणसाने सगळं निसर्गाचं नुकसान केल्यामुळे पाऊस डोंगरांवरतून सतत सरळ असा जमिनीवरती आणि जमिनीवरतून नदी नाल्यांद्वारे वाहत जात आहे आणि म्हणून नद्यांना सरळ पूर येत आहे, मोठ्या प्रमाणावरती पूर येत आहे। ते पुराचं पाणी जर आपण नदीच्या कडेला, नदीच्या आसपास आपले शहर असतील, गाव असतील तर गावामध्ये ते पाणी घुसत आहे, हेच कारण आहे मानवाने निसर्गाची केलेली हानी। पण त्याच डोंगरावरती पूर्वी झाडं असायचे, त्याच डोंगरावरती घनदाट जंगल असायचं, तर ते झाडं पूर्णपणे माती आणि पाणी दोन्हींनाही आपल्या मुळाशी राखून ठेवायचे, बांधून ठेवायचे, वाहून जाऊ देत नव्हते। आता पूरच वाहून जात नाही, पाणीच वाहून जात नाही, तर पाण्याबरोबर मातीसुद्धा वाहून जात आहे, म्हणून दोन प्रकारे माणसाचं नुकसान होत आहे, तरीही माणसाच्या लक्षात आलेलं नाही। त्यानंतर पूर्वीचे जे शेतकरी होते, आपले जुने
पूर्वज होते ते प्रत्येक शेतानंतर म्हणजे 1 एकरच्या अंतरानंतर त्यांचे बांध असायचे, छोटे छोटे टाकलेले छोटे छोटे बांध असायचे. आपण आता त्याला CCT म्हणतो. त्यांना काही तसं म्हणता येत नव्हतं काही, पण ते छोटे छोटे बांध असायचे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या म्हणजे जे चढाची शेती आहे तिथून पाणी वाहत आल्यानंतर त्या बांधामध्ये ते पाणी मुरायचं, पुढे निघतच नव्हतं. पुढे आणखी पाऊस पडलेला जेव्हा तो वाहत जाईल तेव्हा पुढच्या बांधामध्ये तो मुरायचा, त्याच्या पुढच्या मुरायचा. म्हणजे शेताच्या अशा चारही बाजूंनी छोटे छोटे बांध असायचे, प्रत्येक शेतकऱ्याचे असायचे. म्हणून पाणी असं नाल्यांना वाहून जाण्यासाठी असं सरळ नसायचं जायला, कारण त्या बांधामध्येच ते पाणी मुरत 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 जायचं आणि ते जमिनीमध्ये जमिनीच्या पोटात खोलवरती जायचं. आणि जमिनीतली पाणी पातळी ही नियंत्रणात राहायची, चांगली असायची पाणी पातळी. आणि म्हणून तेव्हा कुठेही बोरवेल विहीर घेतली तरी सहज पाणी लागायचं. आता आपलं पाणी हे सरळ, पाऊस तर त्याच्यापेक्षाही आपल्याला जास्त पडताना दिसतो, पण आपलं आताचं पाणी हे आपण सपाटीकरण केलं शेताचं, आपण बांध नष्ट केले शेतावरती. आपल्या पूर्वजांचे पूर्वी पवळी असायच्या दगडांच्या, आणि मग सगळं काही त्या पवळींमुळे त्या माती अडून राहायची, आणि माती अडून राहिली तर पाणीसुद्धा जमिनीमध्ये झिरपायचं. आता माती आणि पाणी दोन्ही वाहून जात आहे आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. तर पूरस्थितीचे कारण हे मानवनिर्मितच आहेत. याला नैसर्गिक पूर कधी आलाच तर फारच जास्त पाऊस झाला असेल तर यायचा, पण एवढं पूर्वी असं शहरात याच्यात वगैरे पाणी नव्हतं येत आणि अतोनात नुकसान होत नव्हतं. अतोनात नुकसान होणे आताच आपल्याला दिसत आहे, कारण माणसाने निसर्गाची केलेली हानी हे आपल्याला मान्यच करावं लागेल. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल, आता पूरस्थितीपासून आपला बचाव करायचा असेल, तर आपण पूर्वजांचे ज्या पद्धती होत्या शेती करण्याच्या, शेताच्या भोवताल असणारे बांध, उतारावरती उताराला आडवे असणारे बांध, ते आपण आता पुन्हा आणले पाहिजे, पुन्हा केले पाहिजे ते सगळे कामं त्यांचे. आणि मग आपल्या शेतातली मातीसुद्धा वाहून जाणार नाही आणि पाणीसुद्धा वाहून जाणार नाही. पाणी हे मुरत मुरत झिरपत जमिनीच्या पोटामध्ये जाईल आणि माती आपल्या शेतामध्येच राहील. म्हणजे आपलं 2 प्रकारे नुकसान होणार नाही. कारण आपण पाहतो आता पाणी वाहत जात आहे शेतातून, पण पाणी जाताना एकटं जात नाही, ते मातीला घेऊन जात आहे. आणि मातीचा एक एक कण तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, हजारो. माणसाला मातीही तयार करता येत नाही आणि पाणीही तयार करता येत नाही. माणूस फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई आल्यानंतर घरामध्ये जेव्हा नळाला पाणी येत नाही, प्यायला पाणी नसतं, तेव्हा 500 फूट ऐवजी 1000 फूट बोरवेल घेऊ शकतो, पण पाणी तयार करू शकत नाही. आणि बोरवेलला पाणी आणायचं असेल तर जमिनीच्या पोटामध्येच पाणी गेलं पाहिजे. जमिनीच्या पोटात पाणी पाहिजे असेल तर आपण आता पावसाळ्यामध्ये जे काही पाऊस पडतो ते पाणी मुरवलं पाहिजे, तर जमिनीच्या पोटातलं पाणी आपल्याला पुन्हा मिळेल. ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये अकाउंटवर पैसे ठेवतो आणि ATM द्वारे काढतो, अकाउंटमधून पैसे काढतो, आपण तेव्हाच काढू शकतो जेव्हा आपण पूर्वी टाकलेले असतील. तर आपल्या पूर्वजांनी जमिनीमध्ये पूर्वीपासून पाणी मुरवून ठेवलं होतं आणि म्हणून आता आपल्याला ते मिळत गेलं. आता आपण संपवलं. आता आपलं कर्तव्य आहे की त्याला पुन्हा जमिनीच्या पोटामध्ये आपण बँकेसारखं पाणी मुरवून ठेवणे, म्हणजे आपल्याला पुन्हा ते पाणी मिळेल, आपल्याला दुष्काळाच्या टायमामध्ये कामाला येईल, उन्हाळ्याच्या वेळेत आपल्याला कामाला येईल. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आपण पूरस्थितीवरती नियंत्रण आणू शकू, की जे पुरामुळे आता अतोनात नुकसान होत आहे. आणि मग आपण म्हणतो की शेतीचं नुकसान झालं, हे झालं, ते झालं. शेतीचं नुकसानसुद्धा आपलं पाणी वाहून सरळ वाहून चालल्यामुळं आपलं उभं पीक असेल तर तेही आपलं वाहून जात आहे. जर हे छोटे छोटे बांध असतील उताराला आडवे, तर आपलं ते पाणी त्या ठिकाणी मुरत मुरत जाईल आणि आपल्या पिकाला असा एकदम धोका होणार नाही, आपलं पीक असं उलटं पडणार नाही किंवा वाहून जाणार नाही. म्हणून पूरस्थितीवरती आपण नियंत्रण, एवढी मोठी लोकसंख्या आहे, सहज आणू शकते आणि विजापासून बचावसुद्धा माणूस आपलं व्यवस्थित करू शकतो. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपण या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे बचाव करण्यासाठी वावरलं पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे. फार काही कष्टाच्या उपाययोजना नाहीत. विजापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर फार काही आपल्याला कष्ट लागत नाहीत. पटकन आपल्या पायामध्ये चप्पल असलीच पाहिजे, असं नाही की बाबा चिखल झालाय चप्पल नाही ठेवायची. आपल्याला विजापासून बचाव करायचा असेल तर आपल्या पायामध्ये चप्पल जरुरीची आहे. त्यानंतर जवळपास आता कुठेही शेतामध्ये जरी आपण असलो तरी ठिकठिकाणी निवारे झालेलेच आहेत शेतामध्ये. अशा ठिकाणी आपण जाऊन थांबलं पाहिजे. शेजारी पाजारी किंवा दूर कुठंतरी रस्त्यात असतील तिथेही आपण थांबलं पाहिजे, कारण की आपला हा भारत देश आहे, एकमेकांना सहकार्य करणारा देश आहे. तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, निवारा शोधला पाहिजे. आणि शक्यतो आपल्याला जेवढं लवकर आभाळ दिसल्यानंतर, पावसाचं वातावरण दिसल्यानंतर आपण लवकरात लवकर जर घर गाठलं तर ते अधिक सुरक्षित राहू शकतं. अशा प्रकारे
प्रकारे आपण विजांपासून बचाव करू शकतो। फार काही दुसरे वेगवेगळ्या उपाययोजना त्या टायमाला करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की ती वेळ विजा काही ह्या आपल्यासारख्या स्लो नसतात, त्यांची एकदम कारण ती वीज आहे ती कडकडली चमकली की झालं। आणि म्हणून आपण वेगवेगळ्या उपाययोजना आणि मग याच्यात काय चांगले उपाय त्याच्यात काय चांगला उपाय हे करण्यापेक्षा पटकन आपला फोन बंद करायचा, नाही तर गुगलवर सर्च करू विजांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना काय। तर मग आपण जर गुगल सर्च करू, यूट्यूब सर्च करू तर लवकरच विजांची भीती असू शकते। म्हणून शक्यतो पावसाचं वातावरण, विजांचं वातावरण, ढगांचा कडकडाट ऐकू आल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर फोन बंद करावेत, स्विच ऑफ करावेत आणि आपण आपला बचाव करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला कुठलेही धोके होणार नाहीत। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।